प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका, मनरेगा कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, जिल्हाध्यक्षांचे आमरण उपोषण। बुलढाणा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील रोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटणार आहे। येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे 26 फेब्रुवारीपासून जिल्हाभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असा इशारा ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने दिला आहे। तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत बळीराम देशमुख जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत। 9 फेब्रुवारी रोजी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावे लागत असून आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला जिल्हा प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून देण्यात आला आहे। नमस्कार, मी ग्राम रोजगार सेवक संघटना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा। आमच्या न्याय हक्कासाठी आज इथं आमरण उपोषणाला कालपासून बसलेलो आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे, ज्या 3 मागण्या आहे। एक, शासन स्तरावर आमचा 3 ऑक्टोबरला GR निघालेला आहे, त्याची शासन स्तरावर अंमलबजावणी करण्यात यावी। तसेच ज्या ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक नाही त्यांची नियुक्ती करण्यात यावी। ज्या रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही चांगले काम करत असताना आमच्यावर जो दबाव आणून राजकारणाच्या दृष्टिकोनातून आमच्या लोकांवर जो अन्याय होत आहे त्यांना काढून टाकण्यात येत आहे, याच्यासाठी मी उपोषणाला बसलेला आहे। त्याच्यासाठी आम्हाला ग्रामपंचायत स्तरावर काम करण्यासाठी युजर ID, पासवर्ड हे मिळण्यात यावे, दुय्यम रोजगार सेवकाचे कमी करण्यात यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे। तरी ह्या जोपर्यंत मागण्या आमच्या पूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि बसत राहणार आहे। माझ्या जीवाचं बिन काही कमी जास्त झालं तरी मी इथून आमरण उपोषण रद्द करणार नाही आणि कोणत्याही रोजगार सेवकावर अन्याय जर झाला तर याला सर्वस्वी जबाबदार आपले प्रशासन हे राहील। काय मागणी आहे? आमच्या प्रमुख मागण्या आहे, आमचा जो शासन निर्णय आहे तो 3 ऑक्टोबरचा शासन निर्णय हा मंजूर करण्यात यावा। त्याच्यानंतर ज्या ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक नाही आहे त्या ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक घेण्यात यावा। ज्या ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी रोजगार सेवक नसताना रोजगार हमीचे कामं करण्यासाठी रोजगार सेवकाची नेमणूक करण्यात असते, पण तिथे विनाकारण कोणीही राजकारणाच्या पोटी राजकारणी लोक तिथे पैसे काढण्यासाठी कोणाचाही वापर करत आहे आणि पैसे काढत आहे, तरी त्यासाठी ते थांबण्यासाठी तिथे रोजगार सेवकाचीच नियुक्ती करण्यात यावी। ज्या ठिकाणी काही लोकांचे आमचे काम करून आम्हाला 7-8 महिने झाले, 12-12 महिने झाले, त्या ज्या काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी यांना आमचे आजपर्यंत मानधन दिले नाही, पगार दिलेला नाही, तो पगार आम्हाला देण्यात यावा, एवढ्या आमच्या मागण्या आहे। आणि ज्या ठिकाणी स्थानिक APO, CDO, PTO हे स्थानिक जे लोक आणून बसवलेले आहे, हे पैसे देऊन इथं ज्यांनी आपल्या स्थानिक पद्धतीने जे कामं करून घेतले नोकरी करत आहे यांच्या बदल्या दुसऱ्या तालुक्यात करण्यात याव्या आणि त्या तालुक्यातल्या दुसऱ्या तालुक्यातल्या इतर तालुक्यात बदल्या करण्यात याव्या, एवढी आमची मागणी आहे।